रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून राजाराव राणीबाई नावाची कथा। मला माहिती आहे, माझ्या हकीकतीवर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही। पोलीस अधिकाऱ्यांकडे असंख्य चित्तथरारक हकीकतींचा साठा असतो, हे कुणीही कबूल करेल। त्यातल्या बहुतेक हकीकतींना स्वतःचं स्पष्टीकरण असतं, पण काही हकीकतींना मात्र निदान आपल्या आवाक्यातलं स्पष्टीकरण नसतं। हे मात्र खरं की नोकरीच्या निमित्तानं आम्हाला फार चित्रविचित्र अनुभव येतात। ते कुणाला खरे वाटोत वा खोटे, पण सांगण्यासारखे असतात एवढं निश्चित। आत्ताची ही घटना घडली ती रामगडमध्ये। तिथं आमचं छोटंसं पोलीस स्टेशन होतं। सुपरिंटेंडंट क्वचितच स्टेशनला भेट देत। मी आणि माझ्या हाताखालचे 3-4 हवालदार एवढे मिळूनच सगळा कारभार चालवीत असू। आणि कारभार तरी कसला, रामगड तसं शांत ठिकाण होतं। गुन्हे क्वचित व्हायचे। लोक तसे स्वभावानं गरीब, ते आधी पोलिसांच्या वर्दीलाच घाबरायचे। त्यातून प्रत्यक्ष कुणाला ठाण्यावर पकडून नेलं की मग बघायलाच नको। त्या माणसाचा सगळा कुटुंब कबिला रडत ओरडत दयेची याचना करीत पोलीस ठाण्यावर हजर व्हायचा। तो गुन्हेगार स्वतःच लटपटत गुन्हा कबूल करून टाकायचा। त्याला कबुली जबाबासकट जिल्ह्याच्या ठाण्याच्या स्वाधीन केलं की आमचं काम संपायचं। काम असं बेताचं असल्यामुळे माझी नोकरी सुखाची होती। रामगड गाव पाहण्यासारखं होतं। चारी बाजूंना डोंगर, त्यामुळे भरपूर झाडी, अगदी थंड हवा आणि भरपूर सावली। सतत वाऱ्याचा झुळका आणि त्यावरून वाहत येणारा पक्ष्यांचा किलबिलाट। रंगीबेरंगी कपडे घालून मजेत फिरणारे लोक आणि त्यांचे ते निरनिराळ्या निमित्तानं वर्षातनं 3दा भरणारे मेळे। यंदाही वसंत पंचमीपासून गावातल्या रामलीला मैदानात मेळा भरलेला होता। मेळ्याची व्यवस्था राखण्यासाठी आम्ही 10 पोलिसांची एक खास तुकडी मुख्य ठाण्याहून मागवली होती खरी, पण त्यांना बंदोबस्त राखण्यासारखं काही नव्हतं। त्यामुळे ते थोडेफार व्यवस्था राखल्यासारखं करून त्या निमित्तानं इकडे तिकडे उन्हाडायचे एवढंच। त्यांचं खाणं पिणं तर फुकटच सुटायचं, पण त्यांनी एखादी वस्तू जरी तशीच उचलली तरी त्यांच्या वर्दीकडे पाहून तिकडे कानाडोळा केला जायचा। तरी दुकानदारांचं पोलिसांपासून कसलंही नुकसान किंवा त्यांच्यापासून कुठलाही उपद्रव होता कामा नये असा माझा सक्त हुकूम होता। म्हणून बरं, एक दिवस माझा नेहमीचा हवालदार हरिचंद माझ्याकडे मेळ्याचं खूप रंगतदार वर्णन करीत आला। मी आपलं हूं करीत ते ऐकून घेतलं। शेवटी तो मला म्हणाला, हे बघा साहेब, तुम्हाला बिलकुल सवड नाही हे खरं, पण एकदा तरी मेळ्याला येऊनच जा। तिथं एक खास चीज आहे। कसली रे? मी फारसा रस न घेता विचारलं। बाहुल्यांचा खेळ करणारी गुलाली। गुलाली? हा साहेब, दिसायला अशी मस्त आहे की सिनेमातल्या नट्या झक मारतात। एकदम गोरी गोरी पान आणि तब्येत म्हणाल तर बायकांचं वर्णन करणं हा हरिचंदच्या खास आवडीचा विषय होता। म्हणून त्याला त्याविषयी अधिक उत्तेजन न देता मी विचारलं, गुलाली काय करते म्हणालास? बाहुल्यांचे खेळ? हा साहेब, पण ती एकटीच नाही खेळ करीत, सोबत तिचा नवरा पण असतो हातेच्या। मग काय उपयोग? मी उगाचच निराश झाल्याचं नाटक केलं। हरिचंदला विनोद समजावा अशी अपेक्षाच नव्हती। तो आपल्या पुढे वर्णन करीत राहिला गुलालीचं। तिच्यापेक्षा चांगल्या 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या नवऱ्याचं आणि ती दोघं मिळून मेळ्यात करीत असलेल्या बाहुल्यांच्या खेळाचं। अशी नाचवतात साहेब बाहुली, अशी नाचवतात की नजर ठरत नाही। सगळी नाटकं करतात, रामायण करतात, ठकसेन राजपुत्र करतात, आणि साहेब हे आपलं पोलीस ठाणं आहे ना,
त्याचं सुद्धा नाटक करतात. त्यांचा राजाराव बाहुला आहे ना, तो मोठा गुणही आहे साहेब. दरोग्याची नक्कल सुद्धा अशी फर्स्ट क्लास करतो. ही हरिचंदची अक्कल. म्हणे बाहुला राजाराव दरोग्याची नक्कल करतो. माझी नक्कल केल्याचा मला राग नाही, पण ती तो बाहुला कशी काय करणार? गुलालीचा नवराच ती त्या बाहुल्याकडून करून घेत असणार. नाहीतर बाहुल्याला स्वतःहून थोडंच बोलता येतं की हलता येतं. संध्याकाळी मला थोडी सवड होती. मी हरिचंदला बरोबर घेऊन रामलीला मैदानावरच्या मेळ्याला गेलो. मेळा अर्थात नेहमीसारखाच होता. मिठाईची, कपड्यांची, भांड्याकुंड्यांची दुकानं, दाटीवाटीनं लागलेली, पोरा थोरांसकट दोन पाळणी गरगरत असलेली, कुठं जादूचे प्रयोग तर कुठं कवालीची बैठक. मला त्यातलं काही पाहण्यात रस नव्हता. मला बघायची होती ती गुलाली आणि तिचे बाहुल्यांचे खेळ. हरिचंद मला अचूक बाहुली घरापाशी घेऊन गेला. समोर थोडी बाकडी मांडली होती. त्यांच्यावर 4-2 पोरं बसली होती. खेळ सुरू व्हायला 10-15 मिनिटं होती. खेळ सुरू झाल्याशिवाय गर्दीही जमणार नव्हती. मी आल्याचं कळताच बाहुली घरातल्या कारागिरांची एकच धांदल उडाली. एक काटकोळा उंचासा माणूस बाहेर आला. त्याच्या अंगात गुलाबी रंगाचा रेशमी सदरा आणि सुरवार होती. केस थोडे पिकायला लागले होते. डोळ्यात सुरमा होता. त्यानं माझं स्वागत केलं. स्वतःची ओळख करून दिली. त्याचं नाव बिहारी. तो या बाहुली घराचा मालक. तो आणि त्याची बायको गुलाली गेली 15 वर्ष गावोगाव बाहुल्यांचे खेळ करून पोट भरतायत. बाहुली घराच्या मागच कणात लावून त्यांनी आपलं घर तयार केलं होतं. मला बिहारी तिथं घेऊन गेला. जाता जाता त्यानं कुणाला तरी लेमन आणायची ऑर्डर सोडली. मी एका खाटेवर बसलो. एवढ्यात गुलाली तिथं आली. जरी काम केलेल्या लाल साडीचा पदर अर्ध्या तोंडावर ओढून आमचं बोलणं ऐकत ती भिंतीपाशी उभी राहिली. हरिचंदचं वर्णन काही अगदीच खोटं नव्हतं. चेहरा अर्धा झाकून सुद्धा तिचं देखणेपण लपत नव्हतं. वयानं मात्र ती बिहारीपेक्षा बरीच लहान असावी. 15 वर्ष जर ती बिहारीबरोबर काम करीत असेल तर जेमतेम 10 वर्षाचीच असताना तिचं बिहारीबरोबर लग्न झालं असणार. बिहारीचं मात्र ते बहुधा दुसरं किंवा तिसरं लग्न असावं. या भागात या 2 गोष्टी सहज शक्य होत्या. गुलाली मला थांबून खेळ बघूनच जा असा आग्रह करीत असताना एक तर्णाबाण देखणा माणूस माझ्यासाठी लेमन घेऊन आत आला. हा नकुल. गुलालीनं ओळख करून दिली. आम्ही दोघं बाहुल्यांचे खेळ करतो, पण बाहुली घर उभं करण्याचं, सजवण्याचं सगळं काम हा करतो. लाऊडस्पीकरचं सुद्धा. नकुल त्या दोघांच्या इतका बोलगेवडा नव्हता. मला नमस्कार करून आणि त्या दोघांना 5 मिनिटात खेळ सुरू होतोय असं सांगून तो निघून गेला. ती दोघंही तयारीला लागली आणि मी खेळ पाहायला बाहेर येऊन बसलो. एव्हाना गर्दी चांगलीच जमली होती. सगळी बाकडी भरून गेली होती आणि काही जण उभे देखील राहिले होते. माझ्यासाठी एक वेगळी हातवाली लाकडी खुर्ची बाजूला मांडण्यात आली होती. खेळ सुरू झाला. छोटासा पडदा बाजूला सरताच एक काटकोळा गुलाबी सदरा आणि सुरवार घातलेला 2 फूट उंचीचा बाहुला रंगमंचाला पाय टेकत न टेकत जवळजवळ अधांतरी चालत रंगमंचाच्या मध्यभागी आला आणि त्यानं वाकून प्रेक्षकांना अभिवादन केलं. त्याबरोबर शिट्ट्या, टाळ्यांचा गजर झाला. बाहुल्यानं आपलं नाव राजाराव सांगितलं तरी मला तो बराचसा बिहारीच वाटत होता. फक्त त्याचे डोळे मोठे आणि पाणीदार होते. ओठ अर्थातच बोलक्या बाहुल्यांचे असतात तसे रुंद आणि
जोडगेले होते. त्यानं राणीबाई ओ राणीबाई अशी साथ घातल्यावर ठुमकत ठुमकत राणीबाई आल्या. हिनं गुलाली सारखीच जरीची लाल साडी नेसली होती. राणीबाईनं आल्या आल्या प्रेक्षकांना लावून नमस्कार केला आणि खेळाला सुरुवात झाली. आणखी 2-4 पशुपक्षी सोडले तर प्रमुख बाहुली राजाराव आणि राणीबाईच होती. पोशाखात थोडेफार बदल करून तीच दोघं निरनिराळ्या पात्रांची सोंग वठवत होती. कधी रामसीता तर कधी शेठजी आणि शेठाणी तर कधी काठेवाडी जोडपं. प्रेक्षक त्यांच्या वाक्याला प्रत्येक हालचालीला दाद देत होते. नकुल प्रेक्षकांमध्ये फिरून व्यवस्था पाहत होता. मध्येच आत जात होता, पुन्हा बाहेर येत होता. त्या अर्थी तो बाहुल्या नाचवत नसावा. फक्त बिहारी आणि गुलाली या दोघांनीच संवाद म्हणून चपळीनं हातांच्या हालचाली करून राजाराव आणि राणीबाई यांना जिवंत केलं होतं. ते मात्र अशा सफाईनं की त्यांच्यात खरोखरीचे प्राण आल्यासारखं वाटत होतं. त्या 2 बाहुल्या नाचत होत्या, गिरक्या घेत होत्या आणि दोघं मिळून प्रेमाची गाणीसुद्धा आपल्या विचित्र आवाजात म्हणत होत्या. हळूहळू मी बिहारी आणि गुलाली यांना विसरूनच गेलो. मला राजाराव आणि राणीबाई हीच खरी वाटायला लागली. असं वाटायला लागलं की ती आपणहून हालचाली करतायत आणि बिहारी व गुलाली यांचे हात त्यानुसार हलतायत, बोलतायत. राजाराव आणि राणीबाईच बिहारी न गुलाली यांचे ओठ हलतायत ते त्यांच्या शब्दांच्या आधारानंच. खरोखर या क्षणी जिवंत आहेत ती राजाराव आणि राणीबाईच आणि कटपुतल्या आहेत बिहारी न गुलाली. नाचऱ्या बोलक्या बाहुल्यांच्या आधारानं हालचाली करणाऱ्या फरफटणाऱ्या मानवी कटपुतल्या. खेळ संपेपर्यंत मी थांबलो नाही. मी पोलीस ठाण्यावर परतलो. पण माझ्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. काय आयुष्य असेल बिहारी आणि गुलाली या दोघांचं? एकमेकांशी त्यांचे संबंध कसे असतील? कितपत सुख मिळत असेल त्यांना एकमेकांपासून? आणि नकुल तो कसा राहत असेल यांच्याबरोबरच की एकटाच? तो बाहुली नाचवत नाही, मग तो स्वतःच या दोघांच्या इशाऱ्याबरोबर नाचतो का की तो नाचवतो? काहीही कळायला मार्ग नव्हता आणि कळून घेण्याची गरज तरी काय होती? त्यांची आयुष्य ही त्यांची स्वतःची होती. माझा त्या तिघांशी संबंध काय होता? तिघांशी खरं म्हणजे 5 जणांशी म्हणायला हवं होतं, कारण या तिघांच्या इतकंच मी राजाराव आणि राणीबाई यांचं अस्तित्व मानायला लागलो होतो. त्यांचे ते टपोरे गरागरा फिरणारे डोळे आणि वर खाली होणारे जाडजूड ओठ माझ्या डोळ्यांसमोर एकसारखे येत होते. त्यानंतर मध्ये एकच दिवस गेला. सकाळी 10 वाजण्याचा सुमार होता. मी नुकताच पोलीस ठाण्यावर येऊन बसलो होतो. आज करायच्या कामांचा आढावा घेत होतो. इतक्यात हरिचंद मोठमोठ्याने आरडाओरडा करीत धावत पळत आला. साहेब, गुलालीचा खून झाला, गुलालीचा खून झाला. मी चमकलो. गुलालीचा खून कुणी केला? नकुलनं. नकुल फरारी आहे. त्यानं सूर्यानं वार केलेन गुलालीवर. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलीये. तिच्यावर त्यानं हल्ला करताच बिहारी त्याच्या मागं धावला म्हणे. त्याच्याही पायावर वार करून नकुल पळाला आहे. बातमी भयंकर होती. मी लगेच 2-3 हवालदार घेऊन रामलीला मैदानावर गेलो. सकाळच्या उन्हात ते रिकामं मैदान बकास दिसत होतं आणि दुकानं पारोशी दिसत होती. बाहुली घरामागच्या कनातीजवळ लोकांची गर्दी जमली होती. दाराशीच बिहारी बसला होता आणि दायमोकलून रडत होता. त्याच्या पायाची जखम मंडळींपैकी कुणीतरी जशी जमेल तशी बांधली होती. आम्हाला पाहिल्याबरोबर गर्दी थोडी पांगल्यासारखी झाली. आम्ही आत गेलो. तिथं गुलालीचा निष्प्राण देह पसरला होता. तो सुंदर चेहरा आता पिवळट आणि सुजल्यासारखा झाला होता. माझ्याबरोबर आलेल्या डॉक्टरांना मी
मृतदेहाची तपासणी करायला सांगितलं. हवालदार पुढच्या कामाला लागले. दोघा तिघांनी डोली करून बिहारीला जीपमध्ये चढवलं. मी त्याला नेऊन गावातल्या एकुलत्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सुदैवानं मेळा बंदोबस्ताची तुकडी हाताशी होती. त्यांच्यापैकी काहींना मी शहराच्या दिशेनं फरारी नकुलच्या मागावर पिटाळलं. बिहारीचं रडणं थांबतच नव्हतं. त्याला गुलालीच्या मरणाइतकंच दुःख होत होतं. ते नकुलनं केलेल्या विश्वासघाताचं. पोटच्या पोरासारखा त्याला सांभाळला. आम्ही बिहारी पुन्हा पुन्हा मुसमुसत होता आणि पैशाच्या लोभानं त्यानं जशी भयंकर करणी करावी त्यातून पैसे किती, जेमतेम 10,000. गेल्या 10 दिवसांचा गल्ला आणि आधीची थोडीशी शिल्लक, ती घेऊन पळून जायचं. आम्ही प्रतिकार केला तर आमच्या जीवावर उठायचं. मी जमेल तसं त्याचं सांत्वन केलं, पण माझ्याच डोळ्यांसमोर परवा पाहिलेली गुलालीची हसरी नाचरी देखणी आकृती पुन्हा पुन्हा येत होती. आणि आज झालेल्या तिच्या भीषण रक्तरंजित दर्शनाच्या आठवणीनं पोटात खड्डा पडत होता. तिथं मी त्याला काय सांगणार. किती उत्साहानं तिनं परवा माझी नकुलची ओळख करून दिली. तो नम्र शांत तरुण या असल्या हिंसाचाराला तयार व्हावा केवळ थोड्याशा रकमेच्या लोभानं. माझी अक्कल कामच देईनाशी झाली होती. बिहारीच्या डाव्या मांडीवर सूर्याचा वार झाला होता. जखम फार खोलवर नव्हती, पण रक्त भरपूर गेलं होतं. वेळेवर जमा होऊन लोकांनी जखम बांधली नसती तर रक्तस्रावानंही बिहारीचा प्राण गेला असता, अशी परिस्थिती होती. डॉक्टरनं त्याच्या जखमेला टाके घातले आणि विश्रांतीसाठी त्याला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलं. विश्रांती? आता कसली विश्रांती? माझी गुल गेली. आता मला मरण देता आलं तर द्या, असा आक्रोश तो करीत असतानाच मी त्याला डॉक्टरांच्या स्वाधीन करून पोलीस ठाण्यावर परत गेलो. तासाभरातच नकुलचा शोध लागला. 3 पोलीस त्याला घेऊन जीपमधून परत आले. आमच्या ठाण्याच्या दाराबाहेर त्याला बघायला लोकांची ही गर्दी. सगळे त्याच्या नावानं बोंबाबोंब करीत होते, धक्काबुक्की करीत होते. त्याला आत आणताना त्याला खेचण्या मारण्याचाही प्रयत्न काहींनी केला. पोलिसांनी त्याच्याभोवती कडं करून त्याला आत आणलं. उरलेल्यांनी छडा चालवायला सुरुवात करून दारापुढची गर्दी हटवली. नकुल रडत नव्हता. तो भांबावल्यासारखा झाला होता. त्याचे केस कपडे ठाकठीक होते. त्या अर्थी त्यानं पळण्याचा किंवा झटापट करण्याचा प्रयत्न केला नसावा. मात्र त्याच्या त्या सुंदर चेहऱ्यावर एक हरवल्यासारखा भाव आला होता. ते साहजिकच होतं. त्यातून गुन्हा होऊन गेल्यानंतर खोटेपणानंच नव्हे तर केवळ प्रतिक्रिया म्हणूनही माणूस गुन्हा नाकबूल करीत असतो, कारण त्याच्या अंतर्मनात कुठंतरी हे व्हायला नको होतं, अशीच भावना असते. नकुलही याला अपवाद नव्हता. मी त्याला शांतपणे विचारलं, तुला गुन्हा कबूल आहे का? कसला गुन्हा? त्याने झोपेत असल्याप्रमाणे विचारलं. तू गुलालीला मारलं नाहीस? क्षणभरच त्याच्या डोळ्यांतला तो हरवल्यासारखा भाव नाहीसा झाला आणि तिथं केवळ दुःख आलं. भोवतीच्या पोलिसांकडे बोट दाखवून तो म्हणाला, हे म्हणतात की ती मेली. खरंच मेली का? मेली. मी म्हटलं, तुला एवढं आश्चर्य का वाटतं? तू तिच्यावर 3-4 वार केलेस. एवढ्या वारांनी कुणीही मरेल. मी वार केले? त्यानं मलाच उलट प्रश्न केला. कसले वार? सूर्याचे. तो सुरा तू वाटेत कुठंतरी फेकून दिलास. कुठं ते नंतर सांगावं. ते नंतर सांगावं लागणार आहे तुला. मी सूर्यानं
माझ्याकडे कुठून येणार सुरा? नकुलचा गोंधळ वाढत चालला होता. मी गेलो तेव्हा ती दोघंही चांगली मजेत होती, चहा पीत बसली होती. तो म्हणाला, मग तुझ्याकडे हे पैसे कुठून आले? मी विचारलं. पोलिसांना नकुलच्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत 10,000च्या नोटांचं भरलेलं पाकिट सापडलेलं होतं. ते पैसे बिहारीचे असल्याचं नकुलनं मान्यही केलं होतं. बोल ना, कुठून आले हे पैसे? मी परत विचारलं. पैसे मला बिहारीनं दिले. बँकेत भरायला? हो, माझ्याकडे बँकेत भरायला दिले 10,000 रुपये बिहारीनं. सगळे पोलीस हसत सुटले. मी हात वर करून त्यांना गप्प केलं. नकुलला हे सगळे प्रश्न खोदून खोदून आणि पुन्हा पुन्हा विचारले गेले, पण तो फारच निर्ढावलेला दिसत होता. एकदा सांगितलं ते सोडायला तो काही केला तयार नव्हता. मी थोड्या वेळापुरता त्याचा नाद सोडला. त्याला लॉकअपमध्ये टाकलं आणि इतर कामांना लागलो. कामं काही कमी नव्हती. त्या लहानशा शांत गावात कधी नव्हे तो असा दुहेरी गुन्हा घडलेला, तोही ऐन मेळ्याच्या दिवसात. म्हणजे ज्या वेळी बाहेरगावाहून माणसांचे थवेच्या थवे येत जात होते तेव्हा. रस्त्या रस्त्यांवर माणसं कळपाकळपांनी जमत होती, चर्चा करीत होती, आपल्या परीनं डोकी चालवत होती, शंका कुशंका काढीत होती. नकुलला घाणेरड्या शिव्या देत होती आणि मी त्याला ताबडतोब फासावर लटकावीत नाही म्हणून माझ्या नावानं खडे फोडत होती. मधून मधून पोलीस स्टेशनवर एकटी दुकटी किंवा कळपानं येत होती आणि चौकशी करून जात होती. त्यांच्या चौकशांना तोंड देताना नाकीनऊ येत होते. मी नकुलला पाठीशी घालीत नाहीये असं सांगून सांगून तोंड दुखायला लागलं होतं. त्यातून मधूनच वरचे अधिकारी, जिल्हा पत्राचे बातमीदार, गावातले प्रतिष्ठित लोक असे जे जे कोणी येत त्यांची सरबराई करून थकून जायला झालं होतं. पुन्हा पुन्हा मनात येत होतं की या गुन्ह्याचा उलगडा माझ्याच हातनं आणि जेवढा लवकर होईल तेवढा बरा, कारण मी या तिघांना नीट ओळखत होतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. एकदा का वरिष्ठ अधिकारी आले की ते त्यांच्या पद्धतीनं विचार करून काही तीरपांगडं करून ठेवतील अशीही शक्यता होती. रामलीला मैदानावरच्या बाहुली घराला मी टाळं मारून टाकलं. तिथं कुणालाच बसवलं नाही. त्यामुळे चौकशी करणाऱ्यांचं तिथे रेंगाळणं आपोआपच थांबलं. बिहारीचं घर नुसतं बंद करून भागणार नव्हतं, कारण त्या कनातीला सुरक्षितपणा असा काहीच नव्हता. म्हणून आम्ही तिथली जी काय थोडीफार चीजवस्तू होती ती आणि मुख्य म्हणजे बाहुलीच्या खेळाच्या सामानाच्या ट्रंका पोलीस स्टेशनवर आणून पाठीमागच्या पडवीत थोडी रिकामी जागा होती तिथं ठेवल्या. त्या ट्रंका स्टेशनवर आल्या तेव्हा त्यांच्याकडे पाहायला सुद्धा मला सवड नव्हती, पण मनात मात्र त्यांचेच विचार येत होते. परवाच मी रंगमंचावर नाचताना पाहिलेली ती बाहुली आज पोरकी होऊन त्या ट्रंकांमध्ये पडून राहिली होती. कदाचित यापुढे कायमच ती तशी राहील असा संभव होता. उगाच वाटलं होतं मला परवा की ही बाहुलीत सारं काही करतायत, नाचतायत, बोलतायत, त्यांच्या आधारानं माणसं हालचाली करतायत. पण ते खोटंच ठरलं होतं. आज माणसं हरवली होती, त्यामुळे त्या बाहुल्यांची हालचाल थांबली होती. त्यांना असहाय होऊन हातपाय दुमडून पेटीत पडून राहणं भाग पडलं होतं. संध्याकाळी मी 2 पोलिसांच्या पहाऱ्यात नकुलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. खरं तर पोलीस पहाऱ्याची फारशी गरज नव्हती. नकुल पळून जाण्याचा प्रयत्न करील किंवा कुणावर हात उगारेल असं लक्षण नव्हतं. त्याच्याकडे पाहिल्यावर उलट त्याची
दयाच येत होती. दिवसभरात तो अगदी माणसातून उठल्यासारखा झाला होता. उद्याच जसं काही फासावर लटकवणार आहेत अशी भीती त्याच्या नजरेत होती. इतका भयंकर गुन्हा नुकताच त्याच्या हातून घडला असेल असं वाटतही नव्हतं. अर्थात हे नेहमीचंच आहे. मोठमोठे निर्घृण गुन्हे करणारे गुन्हेगार ताबडतोब भाजीपाल्यासारखे सैल पडतात. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये 3-4 खाटा होत्या, पण बिहारींशिवाय दुसरा कुणीच रुग्ण तिथं नव्हता. मी नकुलला त्या खोलीत नेलं. परस्पर विरुद्ध हकीकती सांगणाऱ्या व्यक्तींना एकमेकांसमोर आणलं की बऱ्याच वेळा काही नवीन माहिती हाती लागते. नकुलला पाहिल्याबरोबर बिहारीचं सारं शरीर संतापानं थरथरलं. तो नकुलच्या अंगावर धावून जाण्याच्या पावित्र्यात होता, पण प्रत्यक्षात मांडीवर झालेल्या जखमेमुळे त्याला उठून बसणंही कठीण जात होतं. तू चांडाळा आलास कसा माझ्या नजरेसमोर? हिम्मत कशी झाली तुला? बिहारी मोठ्याने ओरडला. नकुलला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याच्या तोंडून शब्द फुटेना. तो कसाबसा तिथल्या एका रिकाम्या कॉटवर बसला आणि आवाज न करता रडू लागला. काही वेळानं त्यानं माझ्याकडे पाहिलं. अत्यंत करुणपणे तो म्हणाला, मी कसं हो तिला ठार मारीन? माझं जीवापाड प्रेम होतं तिच्यावर. एक नवीनच गोष्ट बाहेर पडत होती म्हणा. हा तर्क करणं कठीण नव्हतं. ऐकलत काय बोलतोय तो? बिहारी ओरडला. याचं तिच्यावर प्रेम होतं. आता समजलं यानं का तिचा प्राण घेतला ते. तिनं बिचारीनं आईसारखी माया केली याच्यावर, आणि हा तिच्याकडे असल्या वाईट नजरेनं पाहत होता. तिनं याचा धिक्कार केल्याबरोबर यानं सूडबुद्धीनं तिचा काटा काढला. बिहारीचं म्हणणं कदाचित खरं असावं किंवा खोटंही. गुलालीला नकुलविषयी केवळ आईची माया होती असं त्यानं सुचवलं होतं. कदाचित ते तसं नसेलही. ती बिहारीपेक्षा पुष्कळच तरुण होती. आपल्या बरोबरीच्या नकुलकडे ती कदाचित प्रेयसीच्या नजरेनंच पाहत असेल, पण तिचा नवरा पडल्यामुळे बिहारी स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी, पण तिचं नकुलवर प्रेम असतं तर तो पैसे घेऊन पलायन करताना तिला मागं ठेवून का गेला असता? कुठल्याही परिस्थितीत त्यानं तिला आपल्या बरोबरच नेलं नसतं का? अतिसंतापानं नकुलवर तोंड सोडल्यामुळे बिहारीला त्रास होत होता आणि नकुल फारसं काहीच सांगत नव्हता. म्हणूनच तो गुलाली किती चांगली होती याच्या आठवणी काढत होता. स्वतःच्या विचारांवर त्याचा फारसा तांबा राहिलेला नव्हता. मी त्याला घेऊन पोलीस ठाण्यावर परत आलो. आणखी फार तर एखादा दिवस मी त्याला इथं ठेवू शकलो असतो. परवापर्यंत मात्र त्याला वरच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावंच लागलं असतं. मग मात्र त्याची धडगत नव्हती. त्याचं हे निष्पाप असल्याचं नाटक तिथं फार काळ टिकलं नसतं. माझी सगळी कामं आटोपता रात्र झाली. रोज मिळणाऱ्या आरामाचं आज उट्टं निघालं. रात्री मी ठाण्यावरच राहिलो. माझ्यासाठी आतल्या खोलीत कायम एक खाट ठेवलेली होती. तिच्यावर निजलो. हरिचंद सामानाच्या पडवीत सतरंजी पसरून झोपी गेला. मध्यरात्री मला जाग आली. ती हरिचंदच्या शब्दांनी. डोळे उघडले तेव्हा तो साहेब करीत समोर उभा होता. मी दिवा लावीत त्याला विचारलं, काय झालं रे? तो म्हणाला, साहेब, झोप येत नाही. उंदीर खुडबुडत आहेत. मला हसावं की रडावं ते कळेना. हा पोलीस कॉन्स्टेबल
आणि उंदराला घाबरतो. पण मी काहीच बोललो नाही, कारण हरिचंद हा एरवी भित्रट माणूस नव्हता. आज मात्र तो विशेषच घाबरलेला दिसत होता. मी त्याच्या मागून पाठीमागच्या पडवीत गेलो. त्यानं बाहुली घराच्या सामानातल्या एका ट्रंकेकडे बोट दाखवलं. त्या ट्रंकेत त्याच्या मते उंदीर होते. ते बाहेर येण्यासाठी धडपड करीत होते. ट्रंकेच्या झाकणाला आतून धडका देत होते. त्या आवाजानंच हरिचंदला जाग आली होती. त्याच्या बोलण्यात काहीतरी गोम होती. ट्रंकेत जिवंत उंदीर असतील, बंद ट्रंकेत ते इतका वेळ जिवंत राहिले असतील आणि आता बाहेर पडण्यासाठी ते आतून धडका देत असतील. यातलं काहीच त्याला स्वतःला पटलेलं नव्हतं. पण दुसरं काही स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे आणि मी अरे उंदीर असतील झालं असं म्हणून प्रश्न निकालात लावीन असं वाटल्यामुळे तो आधीच उंदरांचं नाव घेऊन मोकळा झाला होता. पण प्रकार काहीतरी वेगळाच आहे असं मनोमन वाटल्यामुळे त्यानं मला जागं केलं होतं. चल आपण उघडून पाहूया ती ट्रंक. उंदीर असला तर मारून टाकूया, मी त्याला म्हटलं. त्यानं माझ्या तोंडाकडे पाहिलं, पण कसलीच हालचाल केली नाही. गारठल्यासारखा तो एका जागी उभा राहिला. एवढ्यात ट्रंकेच्या आतून कोणीतरी धडक दिल्यासारखा खडखड खडखड आवाज झाला. हरिश्चंद दचकून पाऊलभर पाठीमागे गेला. मी त्याला ड्रॉवरमधून ट्रंकेच्या चाव्या आणायला सांगितलं. तो त्या आणायला गेला. मी बारकाईनं ट्रंकेकडे पाहत राहिलो. नाही, मला भास होत नव्हता. ट्रंकेच्या आतमध्ये खरोखरच काहीतरी हालचाल होत होती. ट्रंकेत हलणारं काय असणार? कपडे, बाहुली, बटवे, सारं अचेतन. हरिचंदनं चाव्या आणताच मी ट्रंक उघडली आणि एकदम तिथं झालेल्या हालचालीबरोबर मी मागं सरलो. एक मुंडकं ट्रंकेच्या बाहेर आलं. टपोरे डोळे, जाडजूड ओठ. राजाराव. मुंडक्यापाठोपाठ महत्प्रयासानं यावा तसा एक हात बारकुडा, त्या गोल मुंडक्याला मुळीच न शोभणारा, हवेत चाचपडावं तसं तो हात करीत राहिला. समोर घडत असलेल्या प्रकारावर विश्वास ठेवणं मला कठीण जात होतं. याचा अर्थ काय? राजाराव आपणहून जिवंत प्राण्यासारख्या हालचाली करतोय, हे कसं शक्य आहे? तो जिवंत थोडाच आहे. म्हणेपर्यंत त्यानं एक काटकुळा पाय देखील ट्रंकेच्या बाहेर टाकला होता. आपलं पातळ कापडी शरीर कसं तोलून बाहेर काढावं याचा विचार करीत त्याचं डोकं क्षणभर ट्रंकेच्या कडेवर स्थिरावलं आणि मग त्यानं स्वतःला सरळ ट्रंकेबाहेर लोटून दिलं. हरिचंद किंचाळला. मला काहीतरी दाखवू लागला. आणखी एक गोल मुंडकं ट्रंकेतल्या ट्रंकेत वर उठण्याचा प्रयत्न करीत होतं. स्त्री दाक्षिण्य म्हणून असेल, पण मी राणीबाईला राजाराव इतका त्रास घेऊ दिला नाही. मी पुढं झालो आणि तिला ट्रंकेच्या बाहेर काढलं. त्या दोन्ही बाहुल्या घेऊन मी ऑफिसमध्ये आलो. माझ्या पाठोपाठ हरिचंदही आला. मी राजारावला टेबलावर ठेवलं. तो जागच्या जागी उसळ्या मारीत होता. मी त्याच्या हातापायांना जोडलेले धागे लावलेल्या लाकडी पट्ट्या दोन्ही हातात धरल्या आणि त्याला उभं केलं. उभं केल्याबरोबर जणू शरीरात प्राण यावेत तसा राजाराव पाय झाडू लागला, हात झटकू लागला. त्याचे डोळे गरगरा फिरू लागले. जबड्याची उघडझाप व्हायला लागली. भीतीनं हरिचंदाची गाळणच उडाली. मी ओरडलो, घाबरू नकोस, तिला देखील उचल. त्यानं भीतच पण माझा हुकूम मानला. माझं पाहून राणीबाईला बांधलेल्या पट्ट्या हातात धरल्या तशी ती देखील शरीरात प्राण आल्यासारखी हातपाय उडवू लागली, डोळे फिरवू लागली, जबडा हलवू लागली. साहेब, आहे काय हा प्रकार? हरिचंद ओरडला.
आता त्या दोन्ही बाहुल्या भलत्याच अनावर झाल्या होत्या. जबडा जोरजोरानं हलवीत होत्या, जशा त्या काहीतरी बडबडत होत्या, पण त्यांचे शब्द तेवढे हरवले होते. त्यांच्या जबड्यात आवाज नव्हता. त्यांच्या हालचाली इतक्या जोरजोरानं होत होत्या की आम्हा दोघांनाही त्यांच्या पट्ट्या धरून ठेवणं कठीण जात होतं. आता काय करायचं साहेब? हरिचंदनं विचारलं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. राणीबाईला खेळवणारी या जगातून गेली हरिचंद. मी म्हटलं. आता काय करायचं साहेब? हरिचंदनं विचारलं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. राणीबाईला खेळवणारी या जगातून गेली हरिचंद. मी म्हटलं. पण राजारावला खेळवणारा माणूस अजून शिल्लक आहे. आपल्याला त्याच्याकडे जायला हवं. मी वॉचमनला पोलीस ठाण्याकडे लक्ष ठेवायला सांगून बाहेर पडलो. आम्हा दोघांच्या हातात कसल्या आकृती आहेत आणि त्या घेऊन आम्ही जीपमध्ये का चढतो आहोत याचं आश्चर्य करायला त्याला सवड मिळेपर्यंत आम्ही त्या बाहुल्यांसकट आवाराबाहेर पडलो. आश्चर्य म्हणजे आता ती दोघं बरीच शांत झाली होती. शहाण्या मुलांसारखी आम्हा दोघांच्या मध्ये बसून राहिली होती. आम्ही हातात त्या बाहुल्या घेऊनच हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. बिहारीला जिथं ठेवलेलं होतं तो वॉर्ड गाठला. झोपलेल्या बिहारीला मी एका हाकेत उठवलं. मला पाहून तो खाडकन जागा झाला. उठून बसायचा प्रयत्न करू लागला. मी राजारावला त्याच्या हातात दिलं. त्यानं सराईतपणे पट्ट्या हातात पकडल्या. तत्क्षणी राजाराव मान हलवीत जबड्याची उघडझाप आणि डोळ्यांची फिरवाफिरव करीत बोलू लागला. गुलालीचा नकुलवर जीव होता. बिहारीला ते पटत नव्हतं. ती दोघं एकसारखी भांडायची. राजाराव आणि राणीबाई स्टेजवर प्रेम करायची, पण त्यांना खेळवताना बिहारी आणि गुलाली भांडायची. माणसानं झोपेत बोलावं तसे बिहारीच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते, पण बाहुल्या खेळवतानाच्या नेहमीच्या सराईतपणे तो बोलत होता, म्हणून त्याचे ओठ हलतानाही दिसत नव्हते. गुलाली आणि नकुल यांना धडा शिकवायला बिहारीनं हा डाव टाकला. आमच्या समोरच त्यानं पैसे देऊन नकुलला बँकेत पाठवलं. गुलालीला सूर्यानं मारलं आणि आपल्यावर आळ येऊ नये म्हणून स्वतःलाही जखम करून घेतली. बिहारी राजारावच्या संपूर्ण ताब्यात गेला होता. त्याला समजत नव्हतं आपण हा कबुली जबाब देतोय ते. आम्ही साक्षीदार आहोत या साऱ्याचे. आम्ही साक्षीदार आहोत. राजाराव जोरजोराने बोलत होता. आम्हाला खरं ते सांगायलाच हवं. इतकं बोलून झाल्यावर थकून गेल्याप्रमाणे राजाराव गप्प बसला. राणीबाई जागच्या जागी उसळायची थांबली. मी त्या दोघांना जवळ घेतलं. बिहारीला म्हटलं, बिहारी, या दोघांनी तुझ्या विरुद्ध साक्ष दिली आहे. आता काय करणार आहेस तू? बिहारी दातोट खात माझ्या हातातून त्या दोघांना खेचू लागला. ती दोघंही आता पहिल्यासारखीच निर्जीव झाली होती. मी बिहारीच्या हातावर एक फटका मारला आणि त्या दोघांना त्याच्या हातातून ओढून घेतलं. बिहारी राजाराव आणि राणीबाई यांना शिव्या देतच होता. मरून टाकीन त्यांना, फाडून फेकून देईन, चिन्या करीन त्यांच्या, तो किंचाळत होता. बिहारी, मी त्याला समजावलं. माणसांना मारण्याइतकं बाहुल्यांना मारणं सोपं नसतं. ती कितीही वेळा निर्जीव झाली तरी केव्हाही परत जिवंत होऊ शकतात. राजाराव राणीबाई नावाची कथा समाप्त.